सांगलीतील विश्रामबाग परिसरातील बिलेनियर कॅफेमध्ये एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून अश्लील चित्रफित बनवण्याचा धक्कादायक प्रकार घडला होता। याबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या धक्कादायक प्रकारच्या विरोधात श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे धारकरी आक्रमक झाले। सांगलीतील अनेक कॅफेमध्ये श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे प्रमुख नितीन चौगुले यांच्या नेतृत्वाखाली धाड टाकण्यात आली। आक्रमक भूमिकेत असलेल्या या कार्यकर्त्यांच्या पाठोपाठ पोलीस सुद्धा या ठिकाणी पोहोचले। या कॅफेची पूर्ण तपासणी करण्यात आली। बेकायदेशीर लॉजिंगसाठीचे कॅफेमध्ये कंपार्टमेंट करण्यात आल्याचं उघड झालं। त्याच पद्धतीनं या ठिकाणी वापरण्यात आलेले कॉन्डोम आणि गर्भनिरोधक गोळ्या आढळल्या, तसेच अनवॉन्टेड पिल्सची मोकळी पाकिटं आढळून आली आहेत। आक्षेपार्ह साहित्य किंवा घटना निदर्शनास आल्यानं संबंधितांवर योग्य कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे। ज्या मुलींवरती अशा प्रकारचे अत्याचार करण्यात आलेले आहेत त्यांनी पुढे येऊन आम्हास माहिती द्यावी असं आवाहन नितीन चौगुले यांनी केलं आहे। तसेच महानगरपालिका प्रशासन, अन्य औषध प्रशासन किंवा पोलीस प्रशासन जे हप्ता घेतात त्यांच्यावरती सुद्धा योग्य कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। आंदोलकांनी आपल्या मागण्यांचं निवेदन पोलीस निरीक्षक यांना दिले। गेले 4-5 वर्ष झालं सांगलीमध्ये हे जे अनाधिकृत कॅफे आहेत म्हणजे मिनी लॉजेस आहेत, तासाला 200 रुपये 300 रुपये असं घेऊन भाडं घेऊन ते प्रायव्हसी नावाने कंपार्टमेंट केलेले आहेत आणि ते अल्पवयीन मुला-मुलींना वापरायसाठी दिलं जातं। या कॅफेमध्ये कंडोम विकलं जातं, याच्यामध्ये गर्भनिरोधक गांजासारखे पदार्थ सुद्धा केले जातात। आणि या संदर्भात गेली 4-5 वर्ष झाले शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या माध्यमातून आम्ही आंदोलन सुरू केले। महाराष्ट्राचे गृहमंत्री, मुख्यमंत्र्यांपर्यंत हे सगळं आंदोलन पोहोचवलं। त्यानंतर देवेंद्रजींनी संपूर्ण राज्यामध्ये अशा प्रकारचे कॅफे शॉप बंद करण्याचे आदेश दिलेले आहेत। मात्र गेल्या काही वर्षांमध्ये सांगलीमध्ये अनेक तक्रारी करून सुद्धा हे कॅफे बंद होत नव्हते। 2 वर्षापूर्वी अशा कॅफेंची संतप्त जमावाने म्हणजे आपल्या कार्यकर्त्यांनी मोडतोड केली, कारण या सांगलीमध्ये आतापर्यंत 4 अल्पवयीन मुलींवरती बलात्कार झालेले। वारंवार माहिती देऊन सुद्धा अशी कारवाई होत नाही। ह्या अनधिकृत कॅफेसाठी पोलीस प्रशासन, त्याचबरोबर महापालिका, कारण परवानगी घेताना कंपार्टमेंटची परवानगी घेतलेली नाही, आणि अन्न फूड FDA फूड अँड ड्रग्स डिपार्टमेंट हे सगळे जबाबदार आहेत, कारण वेळोवेळी माहिती देऊन सुद्धा ही कारवाई होत नाही। आज ज्या एरियामध्ये आपण फिरतोय अशा सांगलीमध्ये काही कर्मचारी आहेत जे या कॅफे शॉप मधून हप्ते गोळा करतात, त्यांची नावं आम्ही माननीय जिल्हा पोलीस प्रमुखांना दिलेली आहेत। सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील यांना 8 जून रोजी भेटून आम्ही सविस्तर माहिती दिली। त्यांनी इथल्या SP-ना ही सूचना दिली आणि ताबडतोब हे सगळे कॅफे बंद करायच्या सूचना दिल्या। SP साहेबांना भेटून आम्ही ही सगळी माहिती दिली। SP साहेब नुकतंच सांगली जिल्ह्यामध्ये आलेले आहेत, मात्र काही पोलीस कर्मचाऱ्यांची आम्ही नावं दिलेली आहेत जे अशा प्रकारच्या कॅफेंमधून हप्ते गोळा करतात। ज्या कॅफेंमध्ये गांजा, कोंडोम, गर्भनिरोधक गोळ्या सुद्धा विक्री होते, अशा कॅफेंवरती कारवाई पोलिसांनी केलेली नाही, म्हणून आज आम्ही ही कारवाई करतोय। आम्ही इथले पोलीस प्रशासन अधिकारी आहेत त्यांना सोबत घेऊन असे इल्लीगल कॅफेंवरती आम्ही आता धाड टाकतोय। एक अल्पवयीन मुलीवर बिलेनियर कॅफे या ठिकाणी बलात्कार झाल्याबाबतचा गुन्हा आमच्याकडे नोंद करण्यात आलेला आहे। त्या गुन्ह्याचा तपास आम्ही स्वतः करत आहोत। सदर गुन्ह्यात समर्थ देवपुळे नावाचा जो आरोपी आहे त्यास आम्ही तात्काळ अटक केलेली आहे। माननीय न्यायालयासमोर त्यास हजर केले असता त्यास 4 दिवसाची पोलीस कोठडी रिमांड मिळालेला आहे। त्याने व्हिडिओ काही व्हायरल केलेत किंवा कसे याबाबत आम्ही स्वतः तपास करत आहोत। अधिक तपास करून माननीय न्यायालयात चार्जशीट वेळेत सादर करीत आहोत। याबाबत वेळोवेळी तपासणी ही महापालिका विभागाकडून केली होती, अगर कसे याबाबत माहिती घेणं माझं सुरू आहे, परंतु कॅफे चालून अशा पद्धतीनं चालू राहू नयेत यासाठी आम्ही पेट्रोलिंग दरम्यान वेळोवेळी आम्ही सूचना दिलेल्या आहेत। हा, थोडस काही यापूर्वी ज्या घडामोडी घडल्या होत्या 1.5 वर्षापूर्वी किंवा 2 वर्षापूर्वी जो प्रकार घडला होता, त्यानंतर काही संघटना बाहेर पडल्याची माहिती मिळतात काही कॅफे मालक आपलं कॅफे बंद करून निघून गेलेले आहेत। तरी देखील असं असलं तरी आम्ही त्यांना शोधून काढून आम्ही कारवाई करीत आहोत।